Dear student, in the last two lectures, we are seeing evidences of evolution. In it, we have seen first morphological evidences, anatomical evidences, vestigial organs, paleontological connecting links, embryological evidences. मागच्या 2 तासामध्ये आपण उत्क्रांतीचे असणारे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधला पहिला आपण पाहिला होता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाह्यरूपी अशा प्रकारचे पुरावे. दुसरा आपण पाहिला होता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस शरीरशास्त्रीय पुरावे. तिसरा पाहिला होता आपण व्हेस्टिजियल ऑर्गन्स अवशेषांगे. चौथा पॅलेontological एव्हिडन्सेस पुराजीव विषयक पुरावे. त्याच्यानंतरचा 5वा आपण पाहिला होता की कनेक्टिंग लिंक्स जोडणारे दुवे. आणि 6वा पाहिला होता भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दॅट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. देन वी हॅव सीन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा असणारा काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपण त्या ठिकाणी पाहिला आहे. नेक्स्ट लॅमार्किझम, यालाच आपण त्या ठिकाणी लॅमार्कवाद त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघा काय दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस is activities or laziness of that organism. की जीन बॅप्सी लॅमार्क proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for the evolution. म्हणजे उत्क्रांती होत असताना सजीवांची असणारी काही शरीर रचना ज्या आहेत तर त्या शरीर रचनेमध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी होतात. आणि या बदलामागं सर्वसाधारणपणे द रिझन्स बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि त्या प्राण्याच्या शरीरामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलामागं त्या जीवानं केलेला जो काही प्रयत्न जो आहे त्याची असणारी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी असते. किंवा दुसरं आपल्याला सांगितलेलं लेझीनेस आळस जो आहे तर तो आळस त्या ठिकाणी कारणीभूत असतो. अशा प्रकारचा असणारा जे काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी त्या ठिकाणी मांडला. ही कॉल्ड धिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि त्यांनी हा जो त्याचा असणारा काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतालाच त्यांनी त्या ठिकाणी इंद्रिय जो आहे तर त्या इंद्रियांचा असणारा जो काही यूज वापर किंवा दुसरं आपल्याला सांगितले डिसयूज न वापराचा सिद्धांत त्या ठिकाणी म्हटलेला आहे. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउजिंग ऑन द लिव्जेस ऑफ द टॉल प्लांट्स बाय द एक्सटेंडिंग देअर नेक फॉर द सेव्हरल जनरेशन. त्याही पुढे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की असणारा जो काही जिराफ जो आहे तर त्या जिराफाची असणारी काही मान जी आहे तर ती मान पिढ्याने पिढ्या जिराफ जो आहे तर तो जिराफ काय करता नसतो आपली असणारी काही मान जी आहे तर ती मान त्या ठिकाणी ताणत झाडावरची असणारी काही पानं जी आहेत तर ती पानं त्या ठिकाणी खात असल्यामुळं त्याची असणारी काही मान जी आहे तर ती मान काय झालेली तर त्या ठिकाणी लांबच लांब त्या ठिकाणी झालेली. आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते की जिराफ जे आहे तर तो जिराफ काय करता नसतो झाडावरची असणारी काही उंच झाडावरची असणारी काही पानं जी आहेत तर ती पानं त्या ठिकाणी खाताना दिसतो. आणि या क्रियेमध्ये त्याला त्याची असणारी काही मान जी आहे तर ती मान काय करावं लागते तर त्या ठिकाणी ती ताणावी लागते. आणि त्याच्यामुळे त्या जिराफाची असणारी काही मान जी आहे तर ती मान त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या काय झालेली तर तशा पद्धतीची लांब त्या ठिकाणी झालेली. सिमिलरली शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की असणारा जो काही लोहार ज्याला आपण त्या ठिकाणी घिसाडी जो आहे तर तो घिसाडी त्या ठिकाणी म्हणतो नसतो या लोहाराचे असणारे काही खांदे जे आहेत तर ते खांदे
घनाचे असणारे जे काही घाव जे आहेत तर ते घाव त्याला त्या ठिकाणी घालावे लागतात लोखंडाच्या वस्तूवर, आणि त्याच्यामुळे त्याचे असणारे जे काही खांदे जे आहेत तर ते खांदे काय होता दिसतात, बळकट त्या ठिकाणी झालेले दिसतात. पुढे wings of birds like ostrich and emu have become weak due to the no use. याच्या उलट आपल्या लक्षात येतं असते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रिच असेल, शहामृग असेल किंवा इमू असेल यासारखे असणारे जे काही पक्षी जे आहेत तर त्या पक्ष्यांचे असणारे काही पंख जे आहेत तर ते पंख न वापरल्यामुळे काय झालेले, कमकुवत त्या ठिकाणी झालेले आहेत. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन and duck have become useful for swimming due to the living in water. याच्या उलट आपल्या असं लक्षात येतं नसते की हंस असेल, बदक असेल, या हंसाचे किंवा बदकाचे असणारे काही पाय जे आहेत तर ते पाय पाण्यामध्ये राहून पोहण्यायोग्य त्या ठिकाणी झालेले. दुसरं आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी दिलेले की सर्वसाधारणपणे पुढे स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बोराईन हॅबिट्स. तर याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसतं की साप जो आहे तर तो साप काय करता नसतो, बिळामध्ये राहता नसतो, आणि म्हणून सापाच्या असणारी जे काही शरीराची रचना जी आहे तर ती बिळामध्ये राहण्यायोग्य त्या ठिकाणी असते. आणि हे करत असताना साप जो आहे तर त्या सापाने काय केलेले, त्याचे असणारे काही पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी गमावलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नसतात. ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर. ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी मिळवलेली, ॲक्वायर्ड म्हणजे मिळवलेली त्या ठिकाणी वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत नसते की साप जो आहे तर त्या सापाला त्या ठिकाणी बिळामध्ये राहावं लागतं, म्हणून त्या काय करत नसतो, त्याचे पाय जे आहे तर ते पाय त्या ठिकाणी गमावलेले. आपण पाहिले की शहामृग असेल, झुमू असेल, इमू असेल, हे जे काही पक्षी जे आहेत तर ते पक्षी काही पंख त्या ठिकाणी वापरत नाही, म्हणून त्याचे पंख जे आहेत तर ते पंख त्या ठिकाणी कमकुवत झाले. याच्या उलट हंस असेल, बदक असेल तर याचे असणारे काही पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी तो पक्षी राहता नसतो, म्हणून त्याचे असणारे काही पाय जे आहेत तर ते पाय काय झालेली, पोहण्यायोग्य त्या ठिकाणी झालेले. म्हणजे अशा प्रकारची ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आहेत, मिळवलेली जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती मिळवलेली वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. आता पुढे काय सांगितलं की ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू द अनदर जनरेशन. म्हणजे अशा प्रकारची मिळवलेली जी काही वैशिष्ट्य जी आहे तर ती वैशिष्ट्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय झालेली तर त्या ठिकाणी ती ट्रान्सफर झालेली, म्हणजे संक्रमित त्या ठिकाणी झालेली. आणि दिस इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर लॅमार्किझम. आणि यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, मिळवलेले जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत किंवा त्या ठिकाणी लॅमार्कवाद जो आहे तर तो लॅमार्कवाद त्या ठिकाणी म्हटलेला आहे. नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. काय सांगितलेले की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू द नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे विशिष्ट अशा रूपामधील असणारे त्याचे त्या प्राण्याचे असणारे काही प्रयत्न जे आहेत तर त्या प्रयत्नामुळे त्याचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचा विकास अथवा प्रयत्न न केल्यामुळं त्याचे असणारे जे काही अवयव जे आहेत तर त्या अवयवांचं त्या ठिकाणी डिजनरेशन झालं, ऱ्हास झालं. आणि त्याची असणारे जे काही पिढी जी आहे तर हे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्याची पिढी पुढची पिढीमध्ये त्या ठिकाणी संक्रमण जे आहे तर ते संक्रमण त्या ठिकाणी झालं. हे मात्र त्या ठिकाणी असणारे जे काही लक्षण जे आहे तर ते लक्षण मात्र त्या ठिकाणी अमान्य झालेले. तेच आपल्याला पुढे सांगितलेले पहा पुन्हा एकदा की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू द न्यू यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या प्राण्यांमध्ये आपल्या लक्षात येत असतं की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे त्याच्या असणारे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये काय अवयव जे आहेत तर त्या अवयवांचा त्या ठिकाणी ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास त्या ठिकाणी झाला. हे त्या ठिकाणी सर्व मान्य त्या ठिकाणी आहेत. परंतु जे काही ट्रान्सफर ते असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर ते लक्षणं पुढील पिढीमध्ये त्या ठिकाणी संक्रमित होतात. हा मात्र त्या ठिकाणी असणारा जो काही घटक जो आहे तर तो घटक मात्र त्या ठिकाणी अमान्य त्या ठिकाणी झालेला आहे. बिकॉज
it had been verified many times that modification brought in us are not transferred to the next generation and thereby Lamarck's theory was disproved. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की स्वतःमध्ये घडून आणलेला जो काही बदल जो आहे तर तो बदल नव्या पिढीकडे त्या ठिकाणी दिला जात नाही. हे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही एक्सपेरिमेंट जे आहेत, प्रयोग जे आहेत, तर त्या प्रयोगामधून त्या ठिकाणी पडताळून पाहण्यात आलं आणि म्हणून लॅमार्कचं असणारं जे काही म्हणणं जे आहे तर ते म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired characters. म्हणजे सजीवांच्या जीवन काळामध्ये तो जिवंत असेपर्यंत जे गुण त्याने त्या ठिकाणी संपादित केलेले असतात ते त्याची असणारी काही संतती जी आहेत तर त्या संततीकडे त्या ठिकाणी संक्रमित करता येतात. यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले तर सर्वसाधारणपणे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा संपादित असणारे जे काही गुण जे आहेत तर त्या गुणांचा असणारा जो काही अनुवंश जो आहे तर तो अनुवंश त्या ठिकाणी म्हटलेले त्याला त्या ठिकाणी अँचेस्टरी ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे पहा ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलेले तर या ठिकाणी सायंटिस्ट दिलेला आहे. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, परिचय शास्त्रज्ञाचा. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. Lamarck proposed that the activities of the organisms are responsible for their evolution. उत्क्रांती मागं त्या असणारा जो काही जीव जो आहे तर त्या जीवाचे असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी कारणीभूत असतात. अशा प्रकारचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार लॅमार्क जे आहे तर ते लॅमार्क यांनी त्या ठिकाणी मांडला. This French naturalist proposed that each animal or plant undergo some changes in its lifespan. त्याने असं त्या ठिकाणी सांगितलं की हा जो काही फ्रेंच असणारा जो काही निसर्गशास्त्रज्ञ आहे तर त्याने असं त्या ठिकाणी सुचवलं की प्रत्येक असणारा जो काही प्राणी असेल किंवा वनस्पती आपल्या आयुष्याच्या दरम्यान असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडून आणत असतात किंवा बदल जो आहे तर तो बदलत त्या ठिकाणी असतो. आणि तेच आपल्याला सांगितलं आणि दोज चेंजेस आर ट्रान्सफर्ड to the next generation and such changes occur in the next subsequent generation. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हा जो काही फ्रेंच अशा प्रकारचा निसर्गशास्त्रज्ञ जे आहे तर त्याने असं सुचवलं की प्रत्येक असणारा जो काही प्राणी असेल, वनस्पती असेल आपल्या आयुष्यादरम्यान बदलत त्या ठिकाणी असतो आणि तिच्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये हे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडताना दिसतात. नेक्स्ट, इंटरनेट इज माय फ्रेंड. कलेक्ट द पिक्चर अँड इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस स्पेसीज ऑफ मंकीज फ्रॉम द इंटरनेट. इंटरनेटच्या साह्यानं जगातील असणारे जे काही वानर जे आहेत तर त्या वानराच्या विविध अशा असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींची छायाचित्र त्या ठिकाणी मिळवायला सांगितली आणि त्यांची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. आता पुढे की पेशिएशन ज्याला त्या आपण जाती उद्भव त्या ठिकाणी म्हटलेले की फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. प्राणी आणि वनस्पती यांच्या असणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारचा जो काही जातींचा असणारा जो काही उद्भव जो आहे तर तो उद्भव आपल्याला ती असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीचा त्या ठिकाणी परिणाम आहे. पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिक असणारे जे काही फलन जे आहे तर त्या नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम अशा प्रकारची असणारी जी काही संतती जी आहे तर ती संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा असणारा जो काही गट जे आहे तर त्या गटालाच आपण त्या ठिकाणी जाती किंवा त्यालाच त्या ठिकाणी पेसीज जे आहे तर ते पेसीज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ईच पेसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. आपल्या लक्षात येत नसते की प्रत्येक प्रकारची असणारी काही जात जी आहे तर ती जात विशिष्ट अशा प्रकारची असणारी काही भौगोलिक स्थिती जी आहे तर त्या भौगोलिक स्थितीमध्ये त्या ठिकाणी ती वाढताना दिसते. देअर फूड हॅबिटंट रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले की त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की प्रत्येक असणारी ती काही जात जी आहे तर ती जात विशिष्ट अशा प्रकारच्या भौगोलिक स्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढते.
त्यांचा असणारा जो काही आहार असेल, विहार असेल, फलन क्षमता असेल किंवा समागम काळ जो आहे इत्यादी सुद्धा त्या ठिकाणी भिन्न असतो. साधा जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर त्या ठिकाणी कोस्टल रिजनमध्ये राहणारे जे काही लोक जे आहेत, उदाहरणार्थ आंध्राचा आपण भाग घेतला, केरळचा भाग त्या ठिकाणी घेतला, तर ही लोक जे आहेत तर त्या ठिकाणी काही करता दिसतात, त्यांचा आहारामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. मासे खाताना दिसतात, भात त्या ठिकाणी खाताना दिसतात. त्यांचा असणारा जो काय आहार आहे, विहार आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसते, विविधता जी आहे तर ती विविधता ठेवणार. जे सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारी जी काही जात जी आहे तर ती जात कोणत्या विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते, त्याचा आहार, त्याचा असणारा जो काही विहार, त्यांची असणारी काही फर्टिलिटी, ज्याला आपण त्या ठिकाणी फलन क्षमता म्हणतो. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी समागम काळ, ज्यालाच त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा असणारा जो काही समागमन काल जो आहे तर त्या ठिकाणी असणारा जो काही फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन, म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येकाचा असणारा जो काही आहार असेल, विहार असेल, फलनक्षमता असेल, समागम काळ जो आहे तर तो त्या ठिकाणी भिन्न भिन्न त्या ठिकाणी असतो. हाऊएव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीस फ्रॉम द अर्लियर वन. असं जरी असलं तर आपल्या लक्षात येतं नसते की जातीचं असताना ते काही वैशिष्ट्य जे आहे तर ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय होता नसतं, टिकून राहता नसतं. म्हणजे एका जातीपासून दुसरी नवीन अशा प्रकारची जात जी आहे तर ती जात निर्माण होण्यासाठी जनुकीय अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत, जेनेटिक व्हेरिएशन जे आहे तर ते जनुकीय बदल त्या ठिकाणी कारणीभूत त्या ठिकाणी असतात. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. जी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. याच्या व्यतिरिक्त आपल्या लक्षात येतं नसते की भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत तर ते बदल सुद्धा त्या ठिकाणी पेशिएशनसाठी, जाती उद्भवासाठी त्या ठिकाणी कारणीभूत त्या ठिकाणी असतात. सिमिलरली जिओग्राफिकल आर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू द पेशिएशन. त्याचबरोबर सजीवांचं असताना ते काही भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय अलगीकरण जर झालं तर कालांतरानं त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाती बदल किंवा जाती उद्भव जो आहे तर तो जाती उद्भव त्या ठिकाणी होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.